गुड इव्हनिंग गाईस. आम्ही आज आलो आहे इथे माझ्या आवडत्या धाब्यावर. तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो कोणता धाबा आहे, सुनील फॅमिली रेस्टॉरंट. मला इथलं खूप खूप म्हणजे खूप आवडते. माझ्यासोबत आलेलं आहे यश. आणि सर्वात मेन गोष्ट, यश भाऊचा आज बड्डे आहे. तर सर्वांकडून यश भाऊला खूप 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 शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप लवकर लग्न कर, यशस्वी हो. माझं नाव हा, तुझं नावच यश आहे म्हणून खूप लवकर यशस्वी हो. आणि नंतर सांगायचं म्हणजे सांगा आमच्या चांगले गुण वाईट गुण. हां, यशबद्दल चांगले गुण म्हणजे एकही नाही. आणि खराब गुण म्हणजे भरभरून. कारण की संगत ज्याची अशी असणार तो कसा असणार. नाही, खरंच सांगायचं गोष्ट सांगायचं झालं तर यश भाऊ आपले मनापासून सांगत आहे. हा, मनापासूनच सांगतो. यश हा जीवाला जीव लावणारा मुलगा आहे. मला माहिती आहे, पहिल्यापासून माहिती होतं. पण आम्ही खूप कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो. मी सर्वात जास्त वेळ जे आहे मी जॉबवर जातो. सकाळी 9:30-10 वाजता जॉबवर गेलो की दिवसभर मी वर्किंगच्या वेळेस, मी कामाच्या वेळेस कोणत्या गोष्टीकडे लक्ष वगैरे देत नाही. आणि फक्त मी माझं काम बघतो आहे नेहमी. पहिल्यापासूनच माझं ते कामामध्ये तेच एक हे आहे. आणि तिथून मी जेव्हा घरी येतो, घरी आल्यानंतर मग सर्वात जास्त वेळ जे आहे माझ्या फॅमिली सोडून मी फक्त यशसोबत घालवतो. कारण की याला कधी एकटं वाटलं नाही पाहिजे, हे सर्वात मोठं माझं कारण आहे. आणि बघा, आज योगायोग बड्डे असल्या कारणाने मी याला घेऊन आलो आहे, सुनील फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. मला खरंच खूप गमतो इथं. बघा, यश आहे का, काही बोलू शकतो यश? तुझा बड्डे आहे काय? बस मला एकच अचिव्हमेंट करायची आहे, हां, ते म्हणजे स्पेसला अचिव्हमेंट. अच्छा. आज स्पेसला अचिव्हमेंट करायचं आहे. मला याच्याहून एक गोष्ट आठवली. आज अब्दुल कलाम सरांचा पण बड्डे आहे. ओ माय गॉड भाई, ज्या दिवशी दिवसांवर असतात, मला असं फक्त मला एक मनामध्ये एक हे होतं, दिवसावर डिपेंड असते आणि त्यांची मेंटॅलिटी त्याच गोष्टीकडे वळते. मी असे खूप असं बघितलेलं आहे की ज्या दिवशी आता कोणाचा बड्डे असला, त्या महापुरुषांचं त्याच दिवशी त्यांची जयंती वगैरे असली तर तसाच तो मुलगा सेम निघते. 100मधून 90 मी असे बघितलेले आहे, असे आहे ना. पण माझ्या वेळेस खरं सांगत आहे, माझ्या वेळेस रावणाचा जन्म झाला होता. मी ज्या दिवशी जन्मलो त्याच दिवशी रावणाचा जन्म झाला होता आणि टायमिंग सेम तोच होता. पण मला नाही वाटत मी माझ्या आतमध्ये रावणासारखे गुण आहे. कारण की मी बहुत सभ्य माणूस आहे, कमीना माणूस नाही आहे ना. सांगू शकते यश माझ्याविषयी? यश मी कसं आहे? हा मुलगा खूप सभ्य आहे आणि दोस्ती आखरीपर्यंत टिकवते. कोणाला भेदभाव नाही करत, सगळ्याला समान न्याय देते. आणि माझी हेच इच्छा आहे, यानं आपली निर्गुण बी सांगावं आणि सद्गुण बी सांगावं आणि तोंडावर बोलावं जे काही असं. निर्गुण जागा म्हणजे अबे निर्गुण कोणते आहे बे? एवढा शरीफ बनता माणूस. आता काय मस्त यशने आपल्यासमोर 2 शब्द सांगितलेले आहे. मला खूप छान वाटतंय. आज चंद्र वगैरे निघाला, पण असं वाटतंय माझा चंद्र मला बघतोय ना. पण काय सांगू, काही त्याच्याविषयी सांगण्यासाठी बसलोय तर मला खूप त्या गोष्टीमध्ये मी डिप्रेसमध्ये होऊन जातो. कसं यश, नाही का? जर मनापासून एखाद्या गोष्टीसाठी आपण ते प्रयत्न करतो की नाही बा, ही गोष्ट आपली बनावी, पण मधामध्येच असं काही होऊन जाते, असं जेवढं बेकार होऊन जातो ना की त्याची कल्पना आपण करू शकत नाही. पण एकच गोष्ट मी नेहमी सांगत असतो, जे होते चांगल्यासाठी होते.
आणि जे गोष्ट आपल्या याच्यामधून निघत आहे ते गोष्ट चांगल्यासाठी जाते आणि जे गोष्ट येत आहे ते चांगल्यासाठी येते आहे की नाही यश. बरोबर आहे. तर त्या गोष्टीवर मी खूप ट्रस्ट करतो. मी कोणत्याही पण गोष्टी मागे मी माझं पूर्ण 100% देतो. सर्वांना माहिती आहे. फक्त मनापासून एकच सांगतोय, जीवन आपल्या पद्धतीनं जगता आला पाहिजे असं माणसानं जगावं आहे ना. नाहीतर ते मनामध्ये अशी भावना कधी निर्माण नाही झाली पाहिजे समोरच्याच्या किंवा आपल्या की यांनी आपल्यासोबत असं केलं तसं केलं. पण ते गोष्ट तशी नसते. ते सिच्युएशनवर डिपेंड राहते, त्या परिस्थितीवर डिपेंड राहते. ते परिस्थिती एवढी माणसाला ते खालीपर्यंत उतरवते की त्या माणसाला ते डिसिजन घ्यावंच लागते आहे ना. तर त्या व्यक्तीला त्या परिस्थिती खराब असते, ते माणूस खराब, त्याचे विचार खराब नसतात. पण जाऊ द्या. आज माझ्या भावाचा बड्डे. आता आम्ही जेवणासाठी आलो आहे. आता मस्त आता ऑर्डर केलं आहे मी. आता यश आपल्यासमोर खूप मस्त बोलला आज. पण एका व्यक्तीची मला खंत वाटत आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड चिटू, जिगरी मित्र. तसा यश पण आहे, खरं सांगत आहे. पण आय मिस यू भाई. कारण की तू असता तर आज खूप माहोल केला असता, ज्याच्यापेक्षा डबलनं माहोल केला असता आहे ना. यश असा विचारामध्ये राहतो नेहमी की मला त्याला पाहून खूपच टेन्शन येतो. कोणताही विचार काय राहते विचार नाही करत आहो रे. मी ऐकत होतो तुझे वर्ड्स, काय बोलत नाही. मनामध्ये 100 दुःख लपून चेहऱ्यावर हास्य आणावं लागते. इसी का नाम जिंदगी है. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़े सबको सलाम कर प्यारे. चला ठीक आहे मग. हे ब्लॉग येसच्या बड्डेच्या दिवशी मी बनवला. हा व्लॉग तो जेव्हा जेव्हा बघणार त्याला या गोष्टीची जाणीव होणार की माझा मित्र होता. भांडणं चालू आहे वाटते. मी नंतर कॉल करतो. कॉल म्हणतो सॉरी. मी भांडणं चालू वाटते. मी नंतर तुम्हाला सांगणार.